ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे बोलत आहेत, थेट जाऊयात। आणि तुम्ही 1800 कोटीची सगळ्यात महत्त्वाचं कोणती जागा भूसंपादन झालेली रेअर केस असते जी वापस देणं परत देणं। पहिली गोष्ट तर असं जागाच परत देतात नाही। जर आलं असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्रातले अनेक लोक आपली जागा परत मागतील, कारण अनेक प्रकल्पासाठी जागा संपादित झालेल्या आहे। रस्त्यासाठी, विविध सिंचनाचे प्रकल्प असते त्याच्यासाठी, कोणी शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी, कोणी वेगवेगळ्या जागेसाठी, एज्युकेशन झोन, असे अनेक प्रकल्प भूसंपादित झालेले असतात। परंतु मूळ मालकाला हे परत देणं अतिशय दुर्मिळ बाब असते आणि ही बाब कोरेगाव पार्कसारख्या अतिशय महत्त्वाच्या भागात पुण्यात घडलेली। ज्या प्रकारे पार्थ पवार म्हणतात की मी कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही आहे, सगळे व्यवहार हे नियमाप्रमाणे आहेत। आम्हाला तेच म्हणणं ना, नियम तुमच्यासाठी सगळे गुंडाळून ठेवले ना, की जमीन जी ॲक्वायझेशन झालेली परत कशी मिळते हा नियम आहे का? मग महाराष्ट्रातले अनेक शेतकरी, अनेक लोक उद्यापासून चला मागतील जमीन, आमचं भूसंपादन झालेलं परत द्या, तर सरकार देणार का? हा माझा पहिला प्रश्न आहे। वतनाची जमीन कशाला म्हणतात? ही जमीन पार्थ पवारला कशी देऊ शकतात? पार्थ पवारच्या कंपनीला कसं देऊ शकतात? तुम्ही फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात, सर्वसामान्य माणसाला दिलेली असलेली ही जमीन असेल तर ती एखाद्या महारवतनाच्याच माणसाला मिळाली पाहिजे। आणि म्हणून आता ज्यांनी कोणी बॉन्ड दिले होते त्या काळात त्यांचे सगळे वंशज इथं आलेले, त्यांचे नातू असेल, मुलगा असेल, हे आलेले आहेत। यांचं बेसिक ऑब्जेक्शन आहे, सरकारला हे ऐकावं लागेल। मग कलेक्टर कसं म्हणतात की जमीन आमच्या ताब्यात आहे? मग तुम्ही 1800 कोटीचं जमीनचं 300 कोटी व्हॅल्युएशन कुठून काढलं? मग तुम्ही मुद्रांक शुल्क का नाही भरलं? आणि कोणता नियम पार्थ पवारांनी पाळला हे पार्थ पवारांनी सांगावं। या सगळ्या विषयाचा खुलासा पार्थ पवारांनी करावा। अर्थमंत्र्यांचा पुत्र आहेत, उपमुख्यमंत्र्यांचे ते पुत्र आहेत, तुम्ही पुढची मागणी काय करणार? हे पहा, कोणाचा पुत्र असला म्हणून नियम कायदे राज्य काही त्यांच्या नावावर, अजितदादाच्या नावावर महाराष्ट्र राज्याचं PR कार्ड नाही केलेलं। कुठेही यावं, कोणतंही घ्यावं। पार्थ पवार जर राज्याच्या अर्थमंत्र्याचा पुत्र असेल असावा, त्याच्याविषयी काय प्रश्न? त्यांनी संपत्ती कमावी, त्याच्याविषयी काय ऑब्जेक्शन असायचं काय कारण? मराठी माणसांना अशा कंपन्याही स्थापन कराव्या, याच्याविषयी काय ऑब्जेक्शन असायचं का? पण नियम कायदे डावलून मग पार्थ पवाराला जे नियम लागू ते लोकांनी लागा। आम्ही आत्ता आवाहन करतो, ज्याचं भूसंपादन झालं आणि तिथं काहीच काम नाही झालं त्याला जमीन वापस मागा। उद्यापासून अर्ज मागवतो, सरकारने 2 दिवसात निर्णय घ्यावा, त्याच्यावर होऊन जाऊ द्या तसं। मग याच्या आधी जर मुद्रांक शुल्क अशाच पद्धतीनं जेवढं पार्थ पवारला सवलत दिली तेवढी सरकारने द्यावी। मान्य करू की नियमाप्रमाणे सगळं झालेलं आहे। इथं लोकांच्या 10-10 वर्ष फाईल होत नाही, मंत्रालयात हालत नाही, आणि यांची फाईल पुण्याहून 2 दिवसात जाऊन उद्योग मंत्रालयातून एखाद्या पत्राचा प्रवास 15 दिवसाचा असतो। एखाद्या कलेक्टरकडं एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी दिल्यानंतर मंत्रालयापर्यंत पत्र जायला, एखादी फाईल जायला 15-15 दिवसाचा, 1-1 महिन्याचा प्रवास असतो। आणि यांचं 2 महिन्यात जाऊन वापस काय येतं? मग कोणता नियम 2 दिवसात? हे कोणता नियम तुम्ही पाळता? म्हणजे राज्याला लुटण्याचा प्रकार आहे हा। मेवा भाऊ असतील, मोदी शहा म्हणतात न खाऊंगा ना खाने दूंगा, अब सब खा रहे और सबको खिला रहे, अशा प्रकारची स्थिती झालेली आहे। G24 तास हे प्रकरण समोर आणल्यानंतर मोठी खबर माजलेली आहे। अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करणार? अजून ह्या प्रकरणाचं डिटेलमध्ये जावं लागेल, पण जर अजितदादाचा राजकीय वापर, राजकीय हे केला असेल तर मला असं वाटतं अजितदादासारखी व्यक्ती फार नाकानं कांदे सोलते ना, त्यांना ह्याचं उत्तर द्यावं लागेल। आजचा मराठवाड्याचा दुसरा दिवस आहे दौऱ्याचा। काल ज्या पद्धतीने 4-5 ठिकाणी शेतकऱ्यांची संवाद झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंनी टीका केली आहे की मुख्यमंत्री असताना घराच्या बाहेर पडले नाही, मुख्यमंत्री असताना काय मदत केली ती दाखवा। आता तुम्ही मदतीची, मला असं वाटतं फेकाफेकी करण्यापेक्षा, गद्दारी करण्यापेक्षा, या महाराष्ट्राला लुटण्यापेक्षा घरात बसून नीट काम केलेलंही चांगलं आहे। शेतकऱ्यांकडे येऊन बघा, शेतकरी कोणाचं नाव घेतात, 2 लाखाची कर्जमुक्ती कोणी केली हे कोणाला सांगतात? हे जरा येऊन श्रीकांत शिंदे जे आहेत राजपुत्र, त्यांनी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी बघाव्या। घरात बसून त्यावेळेस का तुम्ही फार फिरत होते का? काय कोविडच्या काळामध्ये फिरत होते लोक? मोदी फिरत होते, शहा फिरत होते, तुम्ही फिरत होते, सगळे लोक घरात होते। आणि म्हणून मला असं वाटतं वारंवार अशा पद्धतीनं टीका टिप्पणी करणं हा चुकीचा प्रकार आहे। उद्धव ठाकरे साहेब जनतेतले आहेत,
सर्वसामान्य शेतकऱ्याशी गावागावात पोहोचतात. गावागावात नुसते कार्यक्रम 25 असतील आमचे, पण त्याच्यापेक्षा 100 गावात ते थांबलेले आहे. 50 लोक असले तरी तिथे त्यांच्या थांबलेले आहे, त्यांच्या व्यथा ऐकलेल्या उद्धवजींनी. तेव्हा हा दौरा काय 25 गावाचा आणि मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याचा नाही, तर जवळपास 50-60 तालुक्यामध्ये 100-150 गावात उद्धवजी थांबणार आहेत. तर श्रीकांत टीका करायची नेहमीचीच टीका, याचा अर्थ आमचा दौरा झोंबलेला आहे. पदाधिकाऱ्यांच्या काल बैठका सुद्धा म्हणजे रोज बैठका सुद्धा घेतल्या जाणार आहेत आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचं म्हणणं सुद्धा ऐकलं जाणार आहे. धाराशिव, लातूर, बीड काय नेमकं म्हणणं आहे, कशा प्रकारे रणनीती असेल आपल्या पक्षाची? कसं आहे, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख आहे. खरं तर हे खालचं काम करणं आमचं जबाबदारी आहे, परंतु असं असताना मान्य पक्षप्रमुखासमोर सुद्धा काही बाबी सुस्पष्ट येणं आवश्यक असतं. म्हणून काल आम्ही लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या सगळ्यात आधी संघटनात्मक आणि नंतर राजकीय विषयाचा आढावा घेतलेला आहे. शिवसेनेनं कशा पद्धतीनं लढायचं, कुठं लढायचं, कोणत्या नगरपालिका टार्गेट करायच्या, याची रणनीती शिवसेना पक्ष माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीसोबतच राहावं असा काही आम्ही महाविकास आघाडीत, बाकी काही आमची रणनीती नाही. महाविकास आघाडी सोबतच जेवढं पॉसिबल आहे तेवढं महाविकास आघाडी सोबतच राहणार. आम्ही कुठेही आम्ही कोणत्याही कार्यकर्त्याला बाकी कोणाबरोबरही अलाउड करणार नाही. सत्ताधारी पक्षाचं ह्या 3 पक्ष सोडून कोणाबरोबर आम्ही अलाउड करणार नाही. पण महाविकासाच्या सगळ्या पक्षाबरोबर जावं अशा प्रकारची आमची रणनीती आहे आणि आम्ही तेच जाऊ. तर पार्थ पवार यांच्या संदर्भात अंबादास दानवे यांनी काही आरोप केलेले आहेत. त्या आरोपांचा त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे. 1800 कोटींची जमीन ही 300 कोटींना देण्यात आली आणि या आरोपांसंदर्भात अजित पवार आणि पार्थ पवार यांनी उत्तर द्यावं, स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी सुद्धा अंबादास दानवे यांनी केली आहे.